नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू होत आहे. तर पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंच, म्हणून आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरी आणि गुळाचं एकदम आंबट गोड तिखट असं पाणीपुरीचं पाणी. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, हिरवी मिरची कमी तिखट आहे त्यामुळे 5 ते 6 टाकल्या, 2 आल्याचे तुकडे, अर्धी वाटीच्या जवळपास कलमी कैरीचे तुकडे, आपल्या हाताच्या मुठीत बसेल एवढा पुदिना, त्याच्याच दुप्पट आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि निंबा एवढा गूळ घालायचा, 2 ते 3 बर्फाचे तुकडे घालायचे आणि याची मौसूद अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपली चटपटीत अशी पाणीपुरीची चटणी तयार आहे. आता ही चटणी पाणी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची. त्यानंतर या चटणीमध्ये आपल्याला थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे. तर 1 गळवा मी पाणी इथे टाकून घेतलेला आहे. हिरवी मिरची तिखट असल्यास 2 ते 3च हिरव्या मिरच्या घ्यायच्या. जास्त जर हिरव्या मिरच्या घेतल्या तर पाणी जास्त तिखट व्हायची शक्यता असते. लगेच या पाण्यामध्ये आपल्याला पोहे खायचा 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची, अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकून घ्यायचं आहे. पाणी चांगलं थंडगार राहण्यासाठी इथे 1 मोठा बर्फाचा तुकडा टाकून घेतला. आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करायचं. आता इथे आपलं चटपटीत असं पाणीपुरीचं पाणी तयार आहे. यामध्ये मस्त मूठभर खारी बुंदी टाकून घ्यायची आणि पाणीपुरीमध्ये टाकून पाणीपुरीचा आनंद घ्यायचा.